बालभारती इयत्ता तिसरी. तिसरा धडा चतुर शेतकरी. एक होता शेतकरी. तो होता मोठा चतुर. त्याच्या शेतात चांगले पीक येत नसे. तेव्हा त्याला मोठी काळजी पडली की आता काय करावे. मग त्याने देवाची केली प्रार्थना. देव झाला प्रसन्न. शेतकरी म्हणाला, देवा, माझ्या शेतात चांगलं पीक येऊ दे. त्यातलं निम्मं पीक मी तुला देईन. देव म्हणाला, ठीक आहे. मग शेतकऱ्याने विचारले, देवा, तुला पिकाचा खालचा भाग पाहिजे की वरचा? शेतकरी मोठा चतुर होता. हे देवाला माहीत होते. त्याला त्याच्या चातुर्याची परीक्षा पाहायची होती. तो म्हणाला, वरचा. शेतकऱ्याने काढले भुईमुगाचे पीक. खूप पीक आले. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने घेतल्या भुईमुगाच्या शेंगा व देवाला दिला वरचा पाला. देव हसला. मनात म्हणला, बरं, असा फसवतोस काय? पुढच्या वर्षी शेतकऱ्याने देवाला पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावेळी देव म्हणाला, आता मात्र पिकाचा खालचा भाग मी घेणार. शेतकऱ्याने केली युक्ती. यावेळी लावला जोंधळा. खूप पीक आले. आपण घेतली वरवरची कणसं आणि देवाला दिली ताटं. देव हसला. मनात म्हणाला, अरे, यंदाही फसवलंस काय? मोठा चतुर दिसतोस. मग तिसऱ्या साली जेव्हा शेतकऱ्याने पुन्हा विचारले तेव्हा देव म्हणाला, यावेळी मला पिकांचे दोन्ही भाग पाहिजे, खालचा निम्मा आणि वरचा निम्मा. मग खूप विचार करून शेतकऱ्याने त्या साली पेरला मका. खूप पीक आले. ठरल्याप्रमाणे देवाला दिले वरचे तुरे आणि खालचे बुडखे. आपण मात्र घेतली मधली कणसे. देवाला शेतकऱ्याच्या चातुर्याचे कौतुक वाटले. त्याने पुन्हा त्याची परीक्षा घ्यायची ठरवले. त्याने पावसाला आज्ञा केली, मेघराजा, तू यावर्षी फक्त डोंगरावरच पड. मग पाहू हा शेतकरी कसा पीक घेतो ते. शेतकऱ्याने पाळला होता एक पोपट. त्या पोपटाने देवाचे व पावसाचे बोलणे ऐकले. त्याने त्या शेतकऱ्यास सांगितले. मग शेतकऱ्याने एक युक्ती केली. त्या वर्षी डोंगरावरचं त्यानं पीक घेतलं. डोंगरावर लावले भात. देवाने सांगितल्याप्रमाणे सगळा पाऊस डोंगरावरच पडला. मग काय, भाताचे पीक भरघोस आले. भातच भात झाले. ते पाहून देवाला शेतकऱ्याचे कौतुक वाटले. देव प्रसन्न झाला. त्याने शेतकऱ्याची पाठ थोपटली. धडा छान वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. धन्यवाद.